एक तर आम्ही आज बिन बोलवतो लोकांच्या लग्नामध्ये गेलो आणि गेलो तिथं पण आम्ही गप राहिलो नाही. तिथं बी आम्ही लोकांना तांदूळ फेकू आणले मागं थांबल्या. तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आज मी, साहिल, सार्थक आणि भूमी आम्ही चौघं सुद्धा एका अशा लग्नाला चाललो होतो की जिथं आम्हाला कोणी बोलवलंच नव्हतं. तिथं तर आमच्या सरांना बोलवलं होतं, पण आमच्या सरांना बोलवलं ना आम्ही तिथं गेलो नाही असं होऊच शकत नाही. आता लग्न होतं संजोग लॉनला, आम्ही गाडी लावली वेगळ्याच हॉटेलसमोर आणि त्याच्यानंतर आम्ही चुकीच्याच लॉन मध्ये शिरलो. जिथं लग्न नव्हतं तिथालचे वॉचमॅन म्हणतात लग्न शेजारच्या लॉन मध्ये, तुम्ही चुकीच्या लॉन मध्ये आले. इथं आमच्या सरांचे मित्र म्हणजे सूरज सर आणि त्यांची फॅमिली सुद्धा आली होती, पण यांची एंट्री होता आमची नवरदेव आणि नवरीची एंट्री मिस झाली. आता जिकडे बघा तिकडे सगळीकडे निसते लोक होते, सगळा लॉन निसताना लोकांनी भरला होता. त्याच्यामुळे एवढी गर्दी बघून आम्हाला मात्र टेन्शन आलं की जेवणासाठी आपला नंबर आज लागणार आहे का नाही. त्यासाठी फुल प्लॅनिंग वगैरे केलं होतं आम्ही. आता आमच्या सार्थक उद्या पेपर आहे, पण तो इतका बिंदास आहे ना की त्याला पेपरचं काहीच टेन्शन नाही. तो सुद्धा आमच्यासोबत आला होता. आता लोक म्हणते 3 तिकाडा काम बिघाडा, पण आमच्याकडे असं नसतं. आम्ही सगळे जिथं सोबत असतो तिथं आम्ही सगळंच काम बिघडून टाकतो. आता मागं थांबल्या आम्हाला माहिती होते की आमच्या तांदूळ नवरदेव नवरीपर्यंत काही पोहोचणार नाही. त्याच्यामुळे मागच्या माणसांना आम्ही असे तांदूळ फेकून आणलं की आता असं वाटलं होतं 2 मिनिटासाठी ते कधी उठते ना आम्हाला येऊन इतकं बोलते ना की आता तिकडं तर नवरदेव नवरीचं लग्न लागलं तोपर्यंत आमच्या सूरज सरांच्या मुलीने आम्हाला सगळ्यांना इकडे पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या, कारण की लग्न झाल्यानंतर आम्हाला एवढ्या मोठ्या लाईनीत थांबायचं. आता या सगळ्या लग्नामध्ये मला एकच गोष्ट कळली नाही की ह्या लग्नामध्ये आरती का बरं घेतली आणि आरती घेतली आणि त्यामध्ये झेंडे सुद्धा फडकवले. याचाच अर्थ हे की नवरदेवांना हे सगळे सांगू राहिलेत की बाबा आताच टाइम आहे, तू पळून जा, कारण लग्न झाल्यानंतर तुझ्या लय वांदे होणार आहे आणि असेच तुझ्या आयुष्यात फटाके फुटणार आहे. आता जोपर्यंत तिकडे लग्न संपलं तोपर्यंत आमच्या प्लॅन प्रमाणे एका जणांनी टेबल पकडला आणि तोपर्यंत अमित सरांनी आणि सूरज सरांनी ताट आणि रोटे आमच्यासाठी घेऊन आले होते. आता 2 मिनिटासाठी असं वाटलं की याची सुद्धा काहीतरी नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन असते ना, आमचाच ग्रुप पहिला आला असता, कारण की आमच्यामधून सगळ्या जणांनी एक मेन्यू घेतला होता आणि तो मेन्यू सगळ्यांसोबत शेअर केल्यानंतर त्यात आमचे अमित सर आम्हाला म्हणत होतं की चुकून सुद्धा तुमचे चांगले गुण इथं दाखवू नका, कारण की इथून डायरेक्ट आपल्याला हाकलून लावतील. त्यात हे तर बघा याच्या मम्मीने याच्या गालावर काय केलं हे बघून आम्हाला कोणाला हसूच कंट्रोल नव्हतं. त्यात घरी जाताना आमच्या भूमीच्या डोक्यात काय आलं काय माहिती, म्हणत होते डायरेक्ट आम्हाला हे हरीनच घरी घेऊन जायचं, नाही तर मला यारणार बसायचं. त्यात आम्ही सर म्हणले बाई तू चल आता घरी, आता लय. आता आमचे सर क्लासवरती किती जरी स्ट्रिक्ट असले तरी बाहेर आले होते, आमच्यामध्ये मिक्स होतात, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत फिरायला आवडतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.